हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज स्वरूपात जे PYQs आहेत ते आपण बघतो आहोत आणि एकंदरीतच त्याचे सविस्तर विश्लेषण आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत मोफत या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा बेनिफिट व्हावा, हाच एकंदरीत उद्देश आहे. ओके. सो या ठिकाणी आपण आज आपण टेलिग्राम चॅनलवर जे काही आपली जी छोटीशी बॅच आहे त्या ठिकाणी जी क्विज फॉर्मॅटमध्ये आपण क्वेश्चन पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ओके. सो हिस्ट्रीतील सेकंड पार्ट, ओके, हिस्ट्रीमधील दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण जे क्वेश्चन पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. डे 11 आजची 12 ओके 12 तारखेला जो काही आपण त्या ठिकाणी प्रश्न इतिहासासंदर्भात टाकलेले होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सुरू करूयात. आता जो पहिला प्रश्न होता तो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला होता. तर 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेलं होतं 2022मध्ये. ओके. सो मद्रास, त्यानंतर आहे बंगाल, त्यानंतर आपल्याला बिहार आणि शेवटचा पर्याय आपल्याला दिसून येतो ओडिशा. तर कुठल्या प्रांताचा मीर जाफरला इंग्रजांनी नवाब पद दिले होते. सो त्यापूर्वी आपल्याला प्लासीची लढाई या संदर्भाने माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो प्लासीची लढाई का झाली तर जे काही बेंगॉलमध्ये सिराज उद्दौला होता, तो सिराज उद्दौला त्या ठिकाणी जे काही इंग्रज वगैरे होते तर इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप आणि एकंदरीत जो काही सिराज उद्दौला होता तर त्याचा फ्रेंचांकडे जास्त कल होता. मात्र फ्रेंचांना जवळ करून इंग्रजांना दूर करण्याचा जो काही त्याने धोरण अवलंबिले होते आणि एक अशी घटना घडली ज्याला ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणून ओळखले जातो, ज्यामध्ये जवळपास 146 जे इंग्रज होते ते 146 इंग्रजांनी काय केलं 146 इंग्रजांना त्या सिराज उद्दौलाने काय केलं तर आपल्या जे काही कोठरी होती किंवा जे काही त्या राजदरबारामध्ये एक छोट्याशा रूममध्ये त्याने डांबून ठेवला आणि एकंदरीत जवळपास 146 जे इंग्रज अधिकारी होते किंवा जे इंग्रज कर्मचारी होते त्या ठिकाणी मृत्यू पावलेले होते. आणि त्याच गोष्टीच्या खुन्नस म्हणून जो काही त्यावेळेस आलेला रॉबर्ट क्लाईव्ह होता, या रॉबर्ट क्लाईव्हने त्या सिराज उद्दौलाचा काटा काढण्याचा मानस ठेवलेला होता आणि त्याला पार्श्वभूमी मिळाली जेव्हा एकंदरीत पार्श्वभूमी आपल्याला या प्लासीच्या लढाईमुळे तयार झाल्याचे दिसून येतो. ओके. सो प्लासीची लढाई आपल्याला माहितीच असेल 23 जून 1757 रोजी बंगालच्या पडसी भागात हे झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यावेळेस मद्रासमध्ये या रॉबर्ट क्लाईव्हने फ्रेंचांना हरवून त्या ठिकाणी आपली अधिसत्ता जी इंग्रजांची होती ती निर्माण केली होती आणि त्या मद्रासहून रॉबर्ट एक मोठी फौज घेऊन कलकत्त्यामध्ये त्याने कूच केले आणि त्या ठिकाणी बंगालमध्ये इंग्रजांचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न या युद्धामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. क्लाईव्हने कुठलेही जे काही युद्धाचे धोरण आहे ते न अवलंबता फक्त जे काही ते रॉबर्ट सिराज उद्दौलाच्या बाजूने होते त्यांना फितुरीने आपल्याकडे वळवून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामध्ये मीर जाफर, ओके, त्यानंतर आहे राय दुर्लभ, जगत सेठ जो बंगालमधील एक बँकर होता आणि ओमीचंद हा त्या ठिकाणी व्यापारी होता त्या सिराज उद्दौलाच्या काळामध्ये. ओके, त्या राजदरबारामध्ये. तर यांच्याशी गुप्त युती केली आणि जो मीर जाफर होता तर मीर जाफरला काय सांगितलं की जर आपण ही प्लासीची लढाई जिंकतो तर तुला सिराज उद्दौलाला बाजूला करून तुला नवाबपद देण्यात येईल, अशा पद्धतीची जी आमिष आहे ते आमिष या रॉबर्ट क्लाईव्हने मीर जाफरकडे दिला आणि एकंदरीतच अशा पद्धतीने फितुरीने त्यांच्याकडून जे महत्त्वाचे जे सेनापती वगैरे होते, मीर जाफर त्यावेळेस सेनापती होता सिराज उद्दौला, त्याला आपल्या बाजूने वळवून घेतला आणि युद्ध न करताही प्लासीची लढाई या क्लाईव्हने आपल्या अंतर्गत किंवा आपल्या नेतृत्वाखाली प्लासीच्या लढाईमध्ये विजय मिळवला. ओके. सो या ठिकाणी बघू शकता या लढाईचे महत्त्व आपल्याला दिसून येतो की या विजयामुळे मीर जाफरला बंगालचा नवाबपद देण्यात आला. ओके, जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की मीर जाफरला कोणत्या प्रांताचं नवाबपद देण्यात आलं होतं, सो बंगाल या ठिकाणी त्याला नवाबपद देण्यात आलं होतं. ओके. इंग्रजांनी मोठी रक्कम तसेच 24 परगण्यातील जमीनदारी देखील दिली गेली होती इंग्रजांना. ओके, कोणी दिली होती तर या मीर जाफरने. नवाबपद बनताच त्याने या इंग्रजांना ते त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी सोबतच जमीनदारीची जी काही 24 परगण्याची जमीनदारी त्यांना दिली होती. त्यानंतर
इंग्रजांना कलकत्त्यावर सार्वभौम अधिकार देण्यात आले. आधी सुरुवातीला नव्हते, इंग्रजांना पाबंदी होती त्या ठिकाणी जाण्यास. मात्र आता मीर जाफरच्या नेतृत्वात काय झालं तर इंग्रजांना काही गोष्टी बंगालमध्ये व्यापार संदर्भाने असेल किंवा काही गोष्टी ते खुल्या करण्यात आल्या. ओके. सो प्लासीची लढाई आणि 1764 जी झालेली बक्सारची लढाई, हे दोन लढाई आपल्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाच्या आहे. त्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कुठल्या एका कॉलेजबद्दल दिलेलं आहे. या कॉलेजची ए स्टेटमेंट आपल्याला काय सांगतो तर या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्ली यांनी केली. त्यानंतर आहे, एक मिनटं थोडक्यात झूम करू द्या परत, नाही तर फॉन्ट छोटा दिसतो म्हणून मेसेज येते कमेंट बॉक्समध्ये. सो या ठिकाणी योग्य पर्याय निवडा असा पद्धतीने प्रश्न आहे. ए स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्ली यांनी केली. कलकत्ता स्थित हे कॉलेज आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे, या इसवी सन 1800 या कॉलेजची स्थापना झाली क स्टेटमेंटमध्ये, आणि कंपनीच्या नागरी सेवकांना येथे खास प्रशिक्षण दिले जात होते. सो कोणत्या कॉलेजबद्दल हे बोलल्या जातो अशा पद्धतीने विधानांच्या स्वरूपात आपल्याला आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज, जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन, प्रेसिडेन्सी कॉलेज की फोर्ट विल्यम कॉलेज. ओके. सो या ठिकाणी फोर्ट विल्यम कॉलेजबद्दल बोललं जात आहे. ओके, जे 1800 लॉर्ड वेलस्ली, आता लॉर्ड म्हणायचं की वेलस्लीच म्हणायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. ओके. सो वेलस्लीने या पद्धतीने फोर्ट विल्यम कॉलेजची सुरुवात केलेली होती. तर त्याचा एकंदरीत पार्श्वभूमी काय होता तर ज्यावेळेस टिपू सुलतानला चौथ्या म्हैसूरच्या युद्धामध्ये सेरिंगपट्टणम या ठिकाणी हरवलेले होते आणि या विजयाचा पहिला वर्धापन दिन, ओके, 1799 टिपू सुलतानचा पराभव 1799 टिपू सुलतानचा चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये श्रीरंगपट्टणम येथे या वेलस्लीने त्याचा पराभव केलेला होता. आणि त्या एक वर्षानंतर त्या विजयाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याने कोलकाता येथे 10 जुलै 1800 रोजी तत्कालीन जो ब्रिटिश गव्हर्नर होता कोण, वेलस्ली, यांनी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची जी काही शुभारंभ आहे किंवा जे काही पायाभरणी आहे ते केल्याचं आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी फोर्ट विल्यममध्ये काय तर या कॉलेजने ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय भाषांचे प्रशिक्षण देण्यामुळे बंगाली आणि उर्दू भाषेच्या वाढीस चालना मिळाली. आता जे काही इंग्रज होते ते इंग्रजांना किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय भाषांचे शिक्षण का द्यायचे त्याविषयी आपल्याला एक बेसिक लॉजिक जर आपण लावू शकत असून तर ते हे असेल की त्यावेळेस जे काही भारतीय लोक होते ते आपल्या भारतीय भाषेमध्ये कम्युनिकेट करू शकत होते, मात्र इंग्रजी त्यांना जमत नव्हती. अशा वेळेस ब्रिटिशांना ती भाषा अवगत व्हायला पाहिजे याच उद्देशाने वेलस्लीने त्या ठिकाणी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन केले आणि त्या ठिकाणी जे काही सिव्हिल सर्वंट होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांच्या जे लोकल लोक आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीने कम्युनिकेट करणार आहेत अशा पद्धतीची जी काही भाषांच्या स्वरूपात त्यांना शिक्षण देण्याचे काम या कॉलेजच्या माध्यमातून करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सोबतच नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांना या ठिकाणी स्थानिक भाषांचे प्रशिक्षण या कॉलेजमध्ये दिले जायचे. ओके. सो या ठिकाणी फोर्ट विल्यम कॉलेजबद्दल बोलला जातोय. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना डॅश डॅश या कायद्याने करण्यात आली अशा पद्धतीचे कंबाईन पूर्व परीक्षा 2018 विचारण्यात आलेला आहे. सो कुठले पर्याय आहेत? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा, त्यानंतर 1784चा पीट्स इंडिया ॲक्ट कायदा, त्यानंतर आहे 1793चा सनदी कायदा, त्यानंतर 1893चा सनदी कायदा. तर कुठल्या कायद्याने कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर सर्वांनाच माहीत असेल, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 अंतर्गत जे काही महत्त्वाचे घडामोडी घडले ज्यामध्ये आपल्याला सर्वात जे काही त्याचे महत्त्व काय दिसून येतं तर भारतातील जी काही ईस्ट इंडिया कंपनी आहे तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे उचललेले पहिले पाऊल होते. कारण जे आधी व्यापारी या उद्देशाने आलेले ब्रिटिश जे कर्मचारी होते किंवा ब्रिटिश व्यापारी स्वतःच्या मनमानी पद्धतीने वेगवेगळ्या भागातून स्वतःचा एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जायचा. ही घटना कुठे इंग्लंडमध्ये जो काही गव्हर्नमेंट त्यावेळेस बसलेलं होतं त्यांना कळाली की आपले जे लोक आहेत ते त्या ठिकाणी जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आहेत, कुठल्याही आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी वागतो आहेत, जे वाटतील त्यांना तशा पद्धतीने ते व्यापार करतात, त्या व्यापारातून भरपूर पैसा कमवण्याचा ते प्रयत्न करतात. सो अशा वेळेस त्यांच्यावर कुठल्या तरी रेग्युलेटिंगच्या माध्यमातून नियंत्रण
बसायला हवा यासाठी त्यांनी ही रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 आणण्यात आलेली होती. ओके. सो नियंत्रण व नियमन करणे हे याचे प्रमुख उद्देश होते. त्यानंतर आहे कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यालयाला प्रथमच मान्यता देण्यात आली होती. आता या ठिकाणी जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांनी राजकीय व प्रशासकीय कार्य करू शकतात अशा पद्धतीची जी मान्यता आहे त्या ब्रिटनच्या सरकारकडून यांना मिळालेली होती. भारतातील जे काही केंद्रीय प्रशासनाचा पाया याच कायद्याने घातल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आता जे काही महत्त्वाची तरतूद या 1773च्या कायद्यामध्ये होती ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. यामध्ये बंगालच्या राज्यपालांना बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमले गेले. जे आधी सुरुवातीला बंगालचे राज्यपाल किंवा बंगालचे गव्हर्नर होते ते आता बंगालचे गव्हर्नर जनरल झालेले होते. ओके. आणि त्यांना मदतीसाठी 4 सदस्यांची कार्यकारी परिषद स्थापन केली गेली. असे जे पहिले गव्हर्नर होते ते लॉर्ड वॉरन हेस्टिंग आपल्याला दिसून येतात. ओके. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड वॉरन हेस्टिंग. आणि जे काही मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते ते या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली असेल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ते या ॲक्टमध्ये करण्यात आलेली होती. कलकत्ता येथे एक सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे एक सरन्यायाधीश व इतर 3 न्यायाधीशांचे एक सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. ओके. सरन्यायाधीश कोण होते? तर एलिझा एम्पे. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो न्यायाधीशांचे एक सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद याच 1773 रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये करण्यात आलेली होती, जे की आपल्याला या ठिकाणी प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे कंपनीचे जे नोकर आहेत त्या नोकरांना कोणत्याही खाजगी व्यापारात सहभागी होण्यास किंवा जे काही स्थानिक आहेत त्या स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यास मनाई करण्यात आलेली होती. ओके. त्यानंतर आहे भारतातील जे काही महसूल असेल, नागरी आणि लष्करी बाबींचा जो अहवाल आहे तो अहवाल कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला जे काही कंपनीची गव्हर्निंग बॉडी होती त्यांना देणे बंधनकारक करण्यात आलेले होते. सो अशा पद्धतीने काही नियंत्रण आणि काही सवलती देखील या ईस्ट इंडिया कंपनीला या ॲक्टच्या माध्यमातून देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे या ठिकाणी लॉर्ड डलहौसी दत्तक वारसा नामंजूर करणे हे तत्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली अशा पद्धतीच्या राज्यसेवा मेन्स 2018 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. ज्यामध्ये सातारा, जैतापूर, बघाट. ओके. बघायला नाही, बघाट आहे या ठिकाणी, बघाट. त्यानंतर आहे बडोदा. तर कुठले योग्य पर्याय असणार आहे? सो जेव्हा आपण दत्तक वारसा नामंजूर करणे ज्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असे म्हणतो. सो हे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी आणलेले होते? तर लॉर्ड डलहौसी यांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा जो काही प्रभाव आहे त्या या डलहौसीच्या काळामध्ये हे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स जे तत्व आहे ते इम्प्लिमेंट केल्याचे आपल्याला दिसून येतो. आता हे ॲक्ट किंवा हे तत्व काय आहे? तर समजा एखादा संस्थानिक आहे, भारतातील संस्थानिक आहे. ओके. समजा भारतातील संस्थानिक आहे. आता या ठिकाणी त्या संस्थानिकांचा जो राजा आहे त्या राजाकडे कुठलाही त्याला वारस नाही आहे. तर अशा वेळेस काय करायचा? याआधी म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या आधी साधारणतः तो एक दत्तक पुत्र घ्यायचा आणि त्याला आपला वारीस घोषित करायचा. ओके. आणि जे काही राज्यकारभार होते सो राज्यकारभार या एक्स नावाचा जर त्याने राजा असेल त्याने ए नावाच्या व्यक्तीला किंवा ए नावाच्या बाळाला दत्तक घ्यायचा आणि या सर्व राज्यकारभार या ए नावाच्या मुलाकडे द्यायचा किंवा त्या राजाला आपला क्रोन किंवा त्या राजगद्दीवर या ए नावाच्या मुलाला बसवायचा. ओके. मात्र या डलहौसीने काय केलं? तर जर एखाद्या राजाला किंवा एखाद्या संस्थानिक जो आहे त्या संस्थानिकांमध्ये जो काही राजा आहे तर त्याला जर कुठलाही मुलं बाळं नसतील तर अशा वेळेस तोच संस्थानिक इंग्रजांच्या ताब्यात येईल अशा पद्धतीची शिफारस किंवा अशा पद्धतीची जी तत्व आहे किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो तर जी प्रक्रिया आहे ते या लॉर्ड डलहौसी. ओके. या डलहौसीने आणण्याचा प्रयत्न केले, ज्यामध्ये आपल्याला विशेषतः दिसून येतो 1848 ते 56 मध्ये बऱ्याच जे काही स्टेट आहेत ते आपल्या इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी एकंदरीत इंग्रजांचा जो विस्तार आहे राजकीय विस्तार घडवून आणणे आणि जो काही सार्वभौम अस्तित्व निर्माण करणे अशा पद्धतीची जी काही याची या राजकीय विस्तार धोरण आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो लॉर्ड डलहौसी हे भारताचे जे गव्हर्नर होते 1848 ते 56 मध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये जे काही भारतीय राज्य उत्तराधिकाराविषयीच्या चिंतेचा सामना करण्यासाठी एक सूत्र त्यांनी तयार केलेलं होतं जे आपण आता बघितलेलं आहे. त्यामध्ये कुठले जे काही जे राज्य होते किंवा संस्थानिक होते ते आपल्या अधिपत्याखाली त्यांनी आणलेले होते. कोणत्या कारणास्तव? तर दत्तक वारसा नामंजूर करून हे जे काही स्टेट आहेत किंवा जे काही स्थाने आहेत ते आपल्या राज्याला जोडलेले होते, आपल्या राजकीय
प्रणाली त्यांनी आणलेली होती. ओके. सो या ठिकाणी आपल्याला सातारा 1848मध्ये सातारा हे हस्तगत किंवा या दत्तक वारसा नामंजूर करून आपल्या राज्यामध्ये समावेश केल्याचे दिसून येते. ओके. सो पहिले राज्य काही संस्थानिक होते ते सातारा हे होते. ओके. त्यानंतर जैतापूर, संबलपूर, त्यानंतर बघाट, ओके, बागत देखील म्हटलं जातो 1850मध्ये, उदयपूर 1852मध्ये, त्यानंतर आहे झाशी 1853मध्ये आणि नागपूर 1854मध्ये. सो हे कालानुक्रमे देखील विचारला जाऊ शकतो. ओके. सर्वात आधी सातारा, जैतापूर, संबलपूर, बघाट, उदयपूर, झाशी आणि नागपूर, आणि सर्वात शेवटी 1856मध्ये जो काही अवध प्रांत आहे तो अवध प्रांत गैरप्रशासकीय या कारणास्तव यांनी जे काही डलहौसी होते त्यांनी आपल्या या ब्रिटिशांच्या राज्य व्यवस्थेत किंवा राज्य जे काही विस्तार आहे त्यामध्ये समावेश केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सो या ठिकाणी सातारा, त्यानंतर आहे जैतापूर, त्यानंतर बघाट, मात्र बडोदा जे काही बडोदा आहे त्या बडोदाचा या ठिकाणी समावेश होत नाही. ओके. सो ड हे विधान चुकीचे असणार आहे. ओके. सो अ, ब, क हे योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. ओके. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक किंवा संपादक यांच्या जोड्या लावा अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेलं आहे. सो जमीनदार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले किंवा त्याचे एकंदरीत संपादक कोण होते? त्यानंतर आहे अल हिलाल, कॉम्रेड आणि इंडिपेंडंट किंवा त्याला द इंडिपेंडंट म्हटलं जातं. ओके. सो अल हिलाल हे वृत्तपत्र आहे ते अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांचे असल्याचे दिसून येतं. ओके. हे अल हिलाल या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुरू केल्याचे दिसून येतो, जे भारतातील जे काही ब्रिटिश राजवटीवर टीका करण्याचे माध्यम म्हणून त्यांनी हे वापरलेले होते. त्यानंतर आहे जमीनदार. जमीनदार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर मौलाना जफर अली खान. ओके. जमीनदार हे वृत्तपत्र मौलाना जफर अली खान यांनी सुरू केल्याचे दिसून येते. त्यानंतर कॉम्रेड. कॉम्रेड हे वृत्तपत्र मोहम्मद अली जोहर यांनी सुरू केल्याचे दिसून येते. ओके. मोहम्मद अली जोहर, कॉम्रेड. ओके. अल हिलाल, मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतर आहे इंडिपेंडंट. आता इंडिपेंडंट हे जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे तर हे वृत्तपत्र मोतीलाल नेहरू यांनी केलेले आहे 1919मध्ये. मात्र त्याची संपादकाची जी जबाबदारी आहे ते सय्यद हुसेन यांच्याकडे होते. ओके. सय्यद हुसेन यांच्याकडे होती. सो जे काही इंडिपेंडंट आहे तर इंडिपेंडंटला सय्यद हुसेन हे संपादक होते. सो अशा पद्धतीने जमीनदार हे जाफर अली खान, त्यानंतर अल हिलाल मौलाना अबुल कलाम आझाद, कॉम्रेड मोहम्मद अली, ओके, आणि इंडिपेंडंट जे आहे ते सय्यद हुसेन. सो अशा पद्धतीने 2, 1, 4, 3. ओके. 2, 1, 4, 3 योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखा अशा पद्धतीने कंबाईन 2020मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. सरला देवी चौधरींनी द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल स्थापना केली का किंवा त्यांच्याशी निगडीत होते का ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. एनी बेझंट, द वुमेन्स इंडियन असोसिएशन. त्यानंतर आहे मेहरबाई टाटा, द वुमेन्स काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया, द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया असा प्रश्न आहे. मार्गारेट कझिन, द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स. तर कुठले स्टेटमेंट चुकीचे आहेत किंवा कुठले बरोबर आहेत ते आपल्याला माहिती या ठिकाणी विचारण्यात आलेलं. सो जे पहिले जे स्टेटमेंट आहे सरला देवी चौधरीने, सो द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल हे त्यांनी स्थापन केलेली नव्हती, तर भारतीय स्त्री मंडळ हे जे काही संस्था आहे स्त्रियांसाठी कार्य करणारी, तर भारतीय स्त्री मंडळ स्थापन कोणी केली होती तर सरला देवी चौधरी यांनी केली होती. ओके. आणि बाकी जे तीनही पर्याय आहेत हे योग्य आहेत ते बघूयात आपण थोडक्यात. सो आता अखिल भारतीय महिला परिषद, ओके, ज्याला द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल म्हटलं जातो किंवा कॉन्फरन्स म्हटलं जातो. सो हे ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स किंवा काउन्सिल कोणी स्थापन केली होती तर मार्गारेट कझिन यांनी 1927मध्ये सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये महिला असतील त्यानंतर मुलांसाठी शैक्षणिक प्रयत्न सुधारण्यासाठी स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. महिलांच्या शिक्षण व्यवस्थेला सुधारणा घडवून आणणे किंवा महिलांचे जे इतर हक्क आहेत त्या इतर हक्कांसंदर्भात जे प्रश्न आहेत ते प्रश्न हाताळण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे ॲनी बेझंट यांनी मद्रासच्या अड्याड या ठिकाणी 1917मध्ये वुमन्स इंडिया असोसिएशनची स्थापना केली. ओके. ॲनी बेझंट यांनी वुमन्स इंडिया असोसिएशनची स्थापना 1917मध्ये मद्रासच्या अड्याड या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे सर दोराब टाटा यांची जी पत्नी आहे कोण, लेडी मेहरबाई टाटा. ओके. सो मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया या ठिकाणी चुकीच्या विचारण्यात म्हणजे जे आयोगाने देखील या ठिकाणी वुमेन दिले होते, मात्र ते वुमेन नसून नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी जी संस्था आहे ते या
सर दोराबजी टाटा यांची पत्नी मेहरबाई टाटा यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं 1923 मध्ये. ओके, सो हे देखील बरोबर आहे. त्यानंतर आहे मार्गारेट करीन, आताच बघितलं आपण, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स. ओके, अखिल भारतीय महिला परिषद त्यांनी स्थापन केलेले होते. सो तीनही जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर आहे, मात्र चुकीचं असणार आहे सरलादेवी चौधरी. ओके, सरलादेवी चौधराणी किंवा चौधरी यांनी 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली होती. अतिशय इम्पॉर्टंट आहे हे, आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. ओके, कदाचित यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. सो 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी भारतीय स्त्री महामंडळाची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न आला तर सरलादेवी चौधरी यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. आता पुढे जाऊयात. आता या ठिकाणी कालानुक्रमे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे AS वुमेन्स 2018 मध्ये. आणि एकंदरीत पॅटर्नच आयोगाचा आपल्याला दिसून येतो की राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा मेन्सची कुठलीही परीक्षा असो, त्यामध्ये कालानुक्रमे संदर्भात किमान एक तरी प्रश्न असतोच. ओके, सो लखनौ करार, त्यानंतर आहे होम रूल लीग, सुरत काँग्रेस फूट आणि काँग्रेस लोकशाही पक्ष किंवा काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष. ओके, सो त्यांच्या कालानुक्रमे लक्षात घ्या. सुरत फूट आपल्याला कधी किंवा सुरत जो काही स्प्लिट आहे तो कधी दिसून येतो तर 1907 मध्ये, ज्यावेळेस काँग्रेसचे जे अध्यक्ष होते किंवा जे काही काँग्रेसचे सेशन सुरतमध्ये भरलेले होते ते जे मावळवादी अध्यक्ष होते ते रासबिहारी घोष होते. तर जहालवाद्यांना वाटत होते की लाला लजपत राय यांना अध्यक्ष करावं. मात्र ज्यावेळेस रासबिहारी घोष यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर लाला लजपत राय यांनी आपली जी अध्यक्षासाठी जी नॉमिनेशन आहे ते मागे घेतले. ओके, सो या ठिकाणी आपल्याला जहाल आणि मवाळ यांच्या विचारधारेमध्ये वादंग निर्माण होऊन हे सुरत फूट झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, ज्यामध्ये जहाल हे काँग्रेसमध्ये फुटून बाहेर पडलेले होते. त्यानंतर आहे होम रूल लीग. आता होम रूल लीगची स्थापना एप्रिल 1916 मध्ये बेळगाव या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. ओके, सर्वात आधी आणि सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली मद्रासमध्ये अड्यार या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो होम रूल लीग 1916 मध्ये सुरत फूट, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी होम रूल लीग, त्यानंतर आहे लखनौ करार. लखनौ करार आपल्याला डिसेंबर 1916 मध्ये झाल्याचे दिसून येतो. ओके, सो लखनौ करार. त्यानंतर आहे काँग्रेस लोकशाही पक्ष, ज्याला काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष म्हटला जातो, ते एप्रिल 1920 मध्ये टिळकांनी स्थापन केल्याचे दिसून येतो. बाळ गंगाधर टिळकांनी हे स्थापन केल्याचे दिसून येतो. सो 1920 मध्ये म्हणजे चौथ्या पर्यायावर किंवा चौथ्या स्थानावर काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष येईल. ओके, सो सुरत 1 नंबरवर. सो सुरत क पहिल्या क्रमांकावर असणारा ऑप्शन कुठं आहे या ठिकाणी पण आहे. सो क, त्यानंतर आहे क ब, सो 2 नंबरचा क ब. सो 3 नंबरचा पर्याय योग्य पर्याय असणार आहे. ओके, सुरत पहिल्या स्थानावर, दुसऱ्या स्थानावर होम रूल लीग, तिसऱ्या स्थानावर लखनौ करार आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष. ओके, क ब अ ड पर्याय क्रमांक तिसरा योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नात 8व्या नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला जे काही स्त्री आहेत त्यांनी म्हणजे जे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीस, त्याचप्रमाणे समाज जागृतीसाठी ज्यांनी महत्त्वाचे काम केलेले आहे त्या संदर्भाने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो रमाबाई रानडे, त्यानंतर आहे जनक्का शिंदे, पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे. सो रमाबाई रानडे यांच्या संदर्भात जर आपण लक्षात घेतलं तर त्यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, ज्यामध्ये महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हातकामाचे जे काही प्रशिक्षण आहे ते या संस्थेमार्फत हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबच्या माध्यमातून ते करत असायचे. ओके, मुंबई या ठिकाणी. सो रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब. अला 4 नंबरची जोडी म्हणजे तुमचा तिसरा आणि चौथा पर्याय जो आहे तो बाद ठरणार आहे. त्यानंतर आहे जनक्का शिंदे. सो जनक्का शिंदेविषयी आपल्याला माहीतच असेल की जे काही विठ्ठलरामजी शिंदे होते, तर विठ्ठलरामजी शिंदे यांची बहीण यांची बहीण जनक्का शिंदे यांनी काय केलेलं तर त्यांनी स्थापन केलेलं 1906 मध्ये, ऑक्टोबर 1906 मध्ये जी काही डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना मुंबईत केलेली त्याच्यामध्ये कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो जनक्का शिंदे याला 3 नंबरचा पर्याय. सो 3 नंबरचा जो काही जोडी आहे ते आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो आहे. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. तो कला 2 नंबरचा पर्याय. आणि ताराबाई शिंदे आपल्या सर्वांनाच माहीत असेल,
स्त्री पुरुष तुलना 1882 मध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हे मराठीत ग्रंथ लिहिल्याचे दिसून येतो. ओके. सो जे काही पंडिता रमाबाई आहेत त्यांना रमाबाई सरस्वती देखील म्हटलं जातं आणि त्यांनी द हाय कास्ट वुमेन हिंदू वुमेन हे जे ग्रंथ आहे ते लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे आठवणी व संस्मरणे, यामध्ये जनाक्का शिंदे यांनी हे पुस्तक लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न बघितलेला आहे. ओके. त्यानंतर आहे अखिल भारतीय सो त्यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. अशा पद्धतीने डॅश डॅश हे होते. PSI मेन्स 2018 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो अखिल भारतीय किसान सभा काय आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 1936 मध्ये सहजानंद सरस्वती, ओके, या सहजानंद सरस्वती यांनी या पक्षाची स्थापना केली. ओके. बिहारमधील जी काही जमीनदारी प्रथा होती तर ते प्रथा संपुष्टात आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न जे होते तर ते प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून त्या 1929 मध्ये बिहार प्रांतीय किसान सभेची स्थापना त्यांच्या नेतृत्वाखाली सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती. तर तेच जे काही बिहार प्रांतीय किसान सभा 1929 मध्ये स्थापन करण्यात आली होती तिचेच 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेमध्ये रूपांतर करण्यात आले. ओके. एप्रिल 1936 मध्ये जे काही या अधिवेशनाचे पहिले जे काही सभा भरलेली होती त्याचे अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे स्वतः होते. तर या ठिकाणी सेक्रेटरी किंवा सरचिटणीस म्हणून कोण काम केलेलं आहे तर NG रंगा यांनी काम केलेलं होतं. मात्र दुसऱ्या अधिवेशनामध्ये जेव्हा 26 डिसेंबर 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी हे अधिवेशन भरलेले होते जे की 1936 मध्ये आपल्याला INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन या फैजपूरमध्ये भरल्याचे आपल्याला दिसून येतो. सो त्यांच्याच व्यासपीठावर त्यांचे अधिवेशन संपल्याच्या नंतर अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन भरलेले होते जे दुसरे अधिवेशन होते आणि याचे अध्यक्ष होते NG रंगा. ओके. जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. सो NG रंगा हे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर सहजानंद सरस्वती हे यांची सचिवपदी निवड झालेली होती. ओके. म्हणजे पहिल्या अधिवेशनाचे अल्टरनेट करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे NG रंगा. ओके. पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओमधला. सो या ठिकाणी आपण 10वा जो शेवटचा प्रश्न असणार आहे तो सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. तर कुठल्या प्राण्यांविषयी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येतो आणि कुठले पाळीव प्राणी पाळले होते किंवा नाही याबद्दल शंका आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 मध्ये. ओके. एक प्राचीन भारताचा प्रश्न या ठिकाणी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 च्या अनुषंगाने आपण घेतलेला आहे. ओके. सो हडप्पा संस्कृतीच्या जे काही मुद्रा आहेत, ओके, जे कॉईन्स आहेत त्यामध्ये आपल्याला चौरस आकाराच्या ते मुद्रा दिसून येतात आणि ते स्टिएटाईट यावर देखील आयोगाने प्रश्न स्टिएटाईट या नावाच्या दगडापासून बनवले जात होते. ओके. मुद्रांमध्ये विविध प्राण्यांच्या आकृती दिसून येतो ज्यामध्ये आपल्याला त्या काळामध्ये कुठले प्राणी होते किंवा कुठले प्राणी पाळले जात होते त्याचे अस्तित्व या मुद्रांमधून आपल्याला दिसून येतं. ज्यामध्ये बैल, त्यानंतर आहे म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ असे खरेखुरे प्राणी आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी देखील दिसून यायचे. ओके. मात्र या ठिकाणी घोडा हा जो काही प्राणी आहे तो पाळीव प्राणी म्हणून पाळला गेलेला होता किंवा नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जातो आहे. ओके. सो अशा पद्धतीने घोड्याबद्दल या ठिकाणी त्या सिंधू संस्कृतीतील लोकांनी पाळला होता की नाही यावर शंका आहे. ओके. सो घोडा जे आहे ते दुसरा पर्याय जो आहे तो योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न आयोगाच्या या ठिकाणी घेतलेला आहे. जर तुम्हाला इनिशिएटिव्ह चांगला वाटत असेल तर अधिक त्याविषयी क्युरियस असाल तर तुम्ही ही जी काही बॅच आहे ते बॅच जॉईन करू शकता ज्यामध्ये डेली आपण 10 प्रश्न डिस्कस करतो आणि चालू घडामोडीचे एकंदरीत राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि आपली जी काही कंबाईंड पूर्वपरीक्षा आहे त्या अनुषंगाने आपण 15 प्रश्न ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते प्रश्न फ्रेम करून ॲड करतो किंवा पोस्ट करतो आणि त्याचे डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघतो आहोत. जे तुम्हाला या जे काही यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओ दिसतील आणि तुम्ही एकंदरीत तुम्हाला ते जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर त्याचा नक्कीच बेनिफिट येणारा परीक्षेमध्ये होणार आहे. ओके. सो भेटूया एका नवीन व्हिडिओत पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद.